बोलता बॉल बॅट चिकडा घेत मागे चाललाय तो इथे सिंगल प्राप्त केली जाईल डिक्लेअरच्या रूपाने. या सिंगलच्या मदतीने खातो ओपन सध्या होते बॅटिंग करत असताना टीम जामसेद टीमचं काही वर्चस्व आले. आज 78 धावांचा एक मोठा पहिला गाठत आले पुढच्या फेरीमध्ये दाखल होत असताना. या मॅच मध्ये कुठल्या प्रकारचे टार्गेट इथे सेट केले जाईल कारण की एक मोठ्या टार्गेटकडे वाटचाल नक्कीच करताना दिसेल. मातबर खेळाडू आहेत मोठमोठे हिटिंग मारण्यासाठी आणि त्याच्यामुळे एक चांगलं टार्गेट होऊ शकतं. बोला पुन्हा एकदा तयार. ओहो पुन्हा एकदा कुठपर्यंत बोलतो आउट साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट लेगला फिल्डर आहे सध्या तैनात. एकच सिंगल मिळेल. त्या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 2. कमालीची सध्या बॅटिंग पाहायला मिळेल का. तो सुनील सध्या वेगळ्याच टप्प्यावरती सध्या गोलंदाजी त्याच्या मार्फत पाहायला मिळते. संधी देत नाही मोठे हिट मारण्यासाठी. त्याला माहिती आहे कुठल्या लेंथवरती बॉल पुन्हा एकदा इथे पिच करावा. अगदी नियंत्रित गोलंदाजी त्याच्या मार्फत. बोला पुन्हा एकदा तयार. या 30 या सर्कलच्या आतमध्ये या दिशेने बॅटने फटका हवेत. फिल्डर पुन्हा एकदा खाली झेल घेण्याचा प्रयत्न जज इथे करता आलेला नाहीये. तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. मोठ्या क्रिकेटरचा कॅच सोडल्यानंतर मोठे धमाके होत असतात. तो धमाके नक्कीच पार होतील का कारण की आतापर्यंत जर पाहायला गेलं तर एक संधी तर नक्की दिलेली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 4. पहिल्या ओव्हरचा खेळ सध्या मार्गस्थ 3 बॉल आतापर्यंत समाप्त. पहिले षटक पॉवर प्ले रिंगणाच्या बाहेर 2 फिल्डर सध्या आहेत. लोंगोनला सध्या सर वायडीस लोंगोन बोलत यार. या विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा चाललाय डिक्लेअर झोन मध्ये येतो पण जास्त काही मिळणार नाही. सिंगल प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या झोन पोहोचते फलकावरती. धावा आहेत 5. ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्या मार्गस्थ. चांगली गोलंदाजी सध्या पहिली जाते. 4 बॉलचा खेळ समाप्त. या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावसंख्येचा एक मोठा आक्रोश जो आहे तो झालेला नाहीये. आक्रमण करावं लागेल कुठेतरी संक्रमण करण्यासाठी. चांगली गोलंदाजी दबाव टाकण्याचा प्रयत्न कदाचित होऊ शकतो परंतु यावेळी जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्याने या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर इथून कशा प्रकारे स्ट्रॅटेजी असेल कारण की पहिले षटक सुनीलच्या आतापर्यंत कमालचे राहिले. पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा त्याने खर्च केलेल्या नाहीत. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा. शेवटचे 2 बॉल जुनी शिल्लक सोबत पुन्हा एकदा मोहन. ओहो पुन्हा एकदा ऑन साइडला फटका तर चांगला आहे. फिल्डिंग चांगली होईल. महेंद्र जो बॉलवर येईल. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6. शेवटच्या बॉल या षटकातील समोर आता सचिन. 3 ओव्हरच्या मॅचेस मध्ये टार्गेट किती मोठं होईल. जामसेद टीमने एक मोठा धावेचा पल्ला गाठलाय 78 म्हणजेच मोठी अपेक्षा आहे. षटकार चौकाराची आतषबाजी केली जाईल. मोठमोठे स्फोट होतील. अगदी सुतळी बॉम्ब जसा फुटतो अगदी तशी वादळी खेळ येईल का. बोलो तयार. शेवटचा बॉल. हा बॉल पुन्हा एकदा टर्न झाल्यानंतर मागे जो पण बॅकअप करते तो पण एकच सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 7. पहिल्या ओव्हरचा खेळ ते समाप्त. या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ओनली 7 रन 7 धावा. टीम जामसेद.
ओहो, पुन्हा एकदा टप्पा लाजबाब. बॉल पडल्यानंतर तितक्याच वेगाने जलद गतीने विकेट किपर हातामध्ये तोपर्यंत डॉट बॉल. जयेशकडे वेग आहे. सचिन या संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं शांत डोक्याने क्रिकेट सध्या खेळत असताना तो घायाळ वाघाप्रमाणे नेहमीच अटॅक करण्यासाठी आपला शिकार करण्यासाठी नेहमी सज्ज असतो. पाहूया त्याच्या बॅटमधून षटकाराची अपेक्षा आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार. 7 धाबा. ओव्हर नंबर 2. पुललेनचा बॉल याडी यॉर्कर लेंथ वरती बॉल पिच केल्यानंतर येथे दांडी उद्ध्वस्त. विकेटचं पतन. पहिला धक्का. बॅट्समॅन सचिन नंतर इथे फलंदाज बाद. फुटबॉल बोलता पुणे धावन सेला खेळण्याचा प्रयत्न. संधी होती मोठा धमाका पेस करण्यासाठी. तो तितक्या जलद गतीने बॉल विकेट किपर हातामध्ये पंचदर्शतील. येस, इट्स वाईड. अतिरिक्त धावसंख्या ऍड होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या अंकावरती. आतापर्यंत अगदी लगाम इथे पेश करत असताना धावेंचा वाढू जो आहे तो पुढे जाऊ दिलेला नाहीये. चांगली गोलंदाजी करत असताना टीम 6ने जयेश पुन्हा एकदा तयार. आरबीआय बॅटने ऑन साइडला जितूच्या बॅट मधून हा बॉल स्लॉट मध्ये आणि जाईल बाजूच्या प्लॉट मध्ये षटकार. पाहायला मिळते जितू इन ऍक्शन सध्या पाहायला मिळतो. त्याच्या बॅट मधून षटकार. हा बॉल फुलतो सोन साइडला. पुणे फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव ते कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे आणि यशस्वीरित्या 2 धावा सुद्धा पूर्ण होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. संधी होती या बॉलवरती सुद्धा मोठी चपराक देण्यासाठी. तो संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. पण 2 धावा ऍड होतील. 8 धाव्यावरती सध्या जितू खेळतो. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 16 धावा. 16. पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉलला ढकलण्याचा प्रयत्न. फिल्डर डीप मध्ये सुनील जोपर्यंत बॉल वरती येईल. 1 धाव इथे कंप्लीट आणि त्यानंतर सुरक्षितरित्या 2 धावा पुन्हा एकदा ऍड होतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 18 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या मार्गस्थ. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या षटकातील आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 1-2 मोठे हिट मारावे लागतील एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी समोर टीम 6च्या अगेन्स्ट. पुणे सरळ बॅटने हा बॉल सुद्धा ब्लॉक होल मध्ये. एकच धाव मिळेल. जास्त काही मिळणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने ओव्हर नंबर 2 चा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. 2 ओव्हर समाप्त. काय करायची प्रत्येक टीमला विनंती असेल. आजच्या दिवसातील जो फॉर्मॅट आहे तो पूर्णपणे कव्हर करण्यासाठी प्रत्येक संघ आपण थोडीशी घाई करायची आहे. महेंद्र ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा बोलत यार समोर जितू.
अकुटपचा बोलता ऑन सेटला पुन्हा एकदा बॉलला तर इथे फिरवला पण तो बॉल पुन्हा एकदा कव्हर करता आलेला नाहीये. तितकी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा 2च धावा मिळतील. चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते. कॅच ड्रॉप झाल्यानंतर त्यानंतर बॅकअप तितकं चांगलं आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जवळ पोहोचते फलकावरती 21. 21 धावा. ओव्हर नंबर 3. महेंद्र पुन्हा एकदा तयार. ओहो पुन्हा एकदा ऑप्शनला फटका चांगला आहे पण तो बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाईल. एकच सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 22. चांगली आतापर्यंत गोलंदाजी या शेवटच्या ओव्हरमध्ये. मोहन सध्या आहे बॅटिंग करण्यासाठी. मोहनला सूत्र हाती घ्यावी लागतील. मैदान जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा तुम्हाला खेळाडू नाही तर गेम चेंजर बनावं लागतं. या शेवटच्या ओव्हरमध्ये गेम चेंज होईल का? कारण की 2-3 मोठे हिट पाहिजेत टार्गेट एक चांगलं सेट करण्यासाठी. पण एकदा बोले तयार समोर महेंद्र. बॅटने ऑन सेट फटका चांगला आहे. बॉल पुन्हा एकदा इथे जाईल मागे. तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा इथे मिळण्याची शक्यता कमी आहे आणि धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होईल. आणखी एका विकेटच्या पद्धतीने फलंदाज बाद. तर चांगली खेळी खेळ विकेटच्या पतन फलंदाज बाद. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळायचा होता. बॉल पडल्यानंतर चाले मागे. विकेट किपरच्या हातामधून बॅकअप आहे. तोपर्यंत एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24. शेवटचे 2 बॉल शिल्लक या षटकातील. ओव्हर नंबर 3. 24 धावा आहेत. जिथून सध्या बॅटिंग करण्यासाठी जॉमसेट टीमचा विचार केला तर या 3 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे तशी बॅटिंग तर झालेली नाहीये. 1-2 मोठे हिट पाहिजे होते पण तो तसं झालेलं नाहीये. त्याचं कारण या मॅच मध्ये सारणी टीमने खूप चांगला खेळ दाखवला. गोलंदाजी अटॅक तितका चांगला राहिला. आणि बॅटने पुन्हा एकदा इथे टर्न करायचा होता. बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर विकेट एंडला जाईल. तोपर्यंत आणखीन एक डॉट बॉल. महेंद्र सध्या कमालचे राहिले या शेवटच्या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल आता या षटकातील. टीमची धावसंख्या 24. पाहूया या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवरती आता का टार्गेट नक्की होईल की कुठपर्यंत जाईल. पुणे एकदा याडी जर पाहायला गेला तर इथे फलंदाज बाद होईल आणि अशा प्रकारे या मॅच मध्ये 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24. टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी 25 धावेचे टार्गेट.
बॅटिंग करण्यासाठी मैदानात. या सलामीच्या भूमिकेमध्ये पॉवर प्लेचे पहिले षटक 2 फीट रिंगणाच्या बाहेर. मॅच स्टार्ट. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल पडल्यानंतर वेगवान अगदी विजेचं करंट जसं पडतं अगदी त्याच वेगाने जाईल विकेट किपर हातामध्ये. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर इथे येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम मारा सध्या साकारत असताना सचिन. आणखी टार्गेट भलं मोठं नाहीये. 25 धावेचं टार्गेट. पाहूया 3 ओव्हरमध्ये कशा प्रकारे पार केले जाईल. बोल तयार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने याडी बॉलला खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जाईल. एक सिंगल इथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमचं खातं ओपन. चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. 25 धावेचं टार्गेट आहे. किती वाजता आहे बघ पावणे नव्हती ना. भेटेल आरामात. एक रन. पहिल्या षटक आतापर्यंत खूप चांगलं राहिलंय. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा खर्च केल्या तर सचिनची खूप चांगली स्पीड गन सध्या आहे. आणि त्याच्याचमुळे जरा दबाव जर पाहायला गेला तर सध्या बॅटिंग लाईन अप टीमवरती. सोबत जयेश पुन्हा एकदा तयार. ओहो पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा व्यवस्थित टाइम होत नाहीये. या संध्याकाळच्या सत्रामध्ये आणखीन एक सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 3. पहिलं षटक सध्या मार्गस्थ. 4 बॉल आतापर्यंत समाप्त या पहिल्या ओव्हरमध्ये. चांगली खेळी सध्या पाहायला मिळते. समजदारीचे क्रिकेट सध्या. अजित पुन्हा एकदा तयार. पुढे बोलता पुन्हा एकदा ऑनसेलला इथे ड्राईव्ह करत असता फिल्डर डीप मधून वेगाने पुढे येतील. चुकी झाली आणि इथे जर पाहायला गेलं तर बॉल सीमाच्या बाहेर. अखेर अजितच्या बॅट मधून बॉल सीमाच्या बाहेर 4 धावा. डीजे चांगली बॅटिंग. चौकारच्या मदतीने 7 धावा फलकावरती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा टप्पा पर्यंत जास्तीत जास्त बाहेर. पंचदशातील वाईचे खूण अतिरिक्त धावसंख्या. अवांतरच्या रूपाने एक्स्ट्रा धावसंख्या मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 8. चांगली गोलंदाजी बाय मिस्टेक आणि त्यानंतर बॉल सीमा पार. एक उच्चांक आकडा पार करण्यासाठी चौकारची मदत खूप महत्वपूर्ण होती. आणि त्यानंतर जर पाहायला गेला तर इथे पुन्हा एकदा ऑनसेलला खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा इथे कॅरी करतील. जोपर्यंत बॉलला फिरकत येतो पण एकच सिंगल. ओव्हरची समाप्ती. पहिलं षटक इथे समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. तिला बाहेर जायचं आहे ना. हॅलो बीएसएनएल ला काडेपाडा गेली ना की तुमच्या आला. हॅलो आम्हाला पाय मिळायची आहे. 100% पाय मिळायचे आहे.
तर 2च धावा कॅच ड्रॉप, त्यानंतर 2 धावा आणि 2 धावीच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते डबल 1 11 धावा. या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही धावेची आवश्यकता आहे. 14 धावा पाहिजे हा सामना जिंकण्यासाठी. सर्व बॅटने ऑनसेटला पुन्हा एकदा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पुतयाडी, चांगली फेकी सचिनच्या मार्फत 1च धाव. टार्गेट खूप छोटस आहे. 25 धावेच्या टार्गेटचा पाठलाग करत असणार तितका चांगला घाम गाळावा लागेल. फिल्डिंग तितके चांगली करावी लागेल. कॅचेस घ्याव्या लागतील या मॅच मध्ये येण्यासाठी. कॅचेस जर ड्रॉप झाले तर या मॅच मध्ये थोडस अवघड होऊ शकतं. त्याच्यासाठी या मॅच मध्ये कॅचेस विन द मॅचेस या पुन्हा एकदा घ्यावे लागतील सातत्याने दबाव टाकण्यासाठी. पुन्हा एकदा बोलत तयार, पुन्हा एकदा कट्टर करायचा होता पण यावेळी चांगली फिल्डिंग, धावसंख्या मिळणार नाहीये. येतोय डॉट बॉल. ही गोलंदाजी पाहिजे या मॅच मध्ये येण्यासाठी, कारण की इथून जर पाहायला गेलं तर धावसंख्या पाहिजे या मॅचला जिंकण्यासाठी. अजूनही 13, कारण की धावसंख्या फलकावरती आहे. फक्त 12 धावा म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही धावांची आवश्यकता आहे 13. चांगली गोलंदाजी अपेक्षित. विकेटचा शोध घ्यावा लागेल. 9 बॉल मध्ये 13 धावेची आवश्यकता. बॉल पुन्हा एकदा तयार, जितो वडा बॉल, पुन्हा एकदा संभारी डिलिव्हरी बोलल्यानंतर तितक्या जलद गतीने विकेट किपरच्या हातामध्ये चांगला बॉल पुन्हा एकदा पाहावा लागतो. आणि इथे डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ समाप्त. या 4 बॉलच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत 12 या आकड्यावरती. अजूनही 8 बॉल मध्ये 13 धावा पाहिजेत. हा बॉल पाहावा लागेल. पंच पुन्हा एकदा दर्शवतील उपायची कोण अतिरिक्त धावसंख्या ऍड होईल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. एक धाव या मॅच मध्ये खूप किमती आहे. ती धाव नक्कीच वाचवावी लागेल, कारण की टार्गेट मोठं नाहीये. धावींचा बचाव करायचा असेल तर तुम्हाला चांगली बिल्डिंग, चांगली गोलंदाजी या हवेत. बॉल पुन्हा एकदा हवेत आहे. फिल्डर नाहीये. सेफ झोन मध्ये पुन्हा एकदा बाउन्स. बॉल चला मागे आणि इथे लेझीनेस क्रिकेटला आराम चालत नाहीये. आराम हराम है आणि बॉल समाप्त. 4 धावा चौकार. या प्रकारचं क्रिकेट जर पाहायला गेलं तर जिंकता येणार नाहीये. तुम्हाला क्रिकेटमध्ये 100% एफर्ट द्यावे लागतात आणि त्याच्यासाठी क्रिकेट हा संयुक्तरित्या जर पाहायला गेलं तर वैयक्तिक खेळ नाहीये. तुम्हाला तुमचं जे मात्र एफर्ट आहे ते द्यावे लागतील. तो प्रयत्न झालेला नाहीये. बॉलर पुन्हा एकदा तयार. कुठेपर्यंत बॉल पुन्हा एकदा कट करायचा होता. बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाईल आणि इथे पाहावं लागेल 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 ओव्हरची समाप्ती. आता येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे 6. 6 बॉल 6 रन. डीजे
हिट पाहिजे हा सामना फिनिश करण्यासाठी. हा बॉल पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जाईल. 2 धावा मिळतील. चांगली इथे नक्कीच धावगती पाहायला मिळालं तर 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. 21 धावा. तर चांगली खेळी आता आहे या मॅच मध्ये. 2 धावेच्या मदतीने बॅट्समॅन स्ट्राईक चेंज करायचे आहे. 21 धावा फलकावरती. या मॅचला जिंकण्यासाठी जिनी 4 धावेची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत 4 बॉल 4 धावेची आवश्यकता. दोन धावाला स्ट्राईक चेन नाही आहे. 2 धावाची स्ट्राईक चेन नाही राहील. 1 धावालाची स्ट्राईक चेन राहील. 2 धावा नाही पण आपल्या डिक्लेअर मध्ये नाही पण डिक्लेअर मध्ये गेला तर ते करू शकत. ओहो वॉड बॉल. इथे होईल बाद फलंदाज. बिग विकेट. मागे जे काय 3 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता. बॅटिंग करण्यासाठी आता मैदानात दाखल सुनील काशीनाथ सध्या आपल्या अनुभवाचा पूर्णपणे वापर करत असताना विकेट टेकर बॉलर आहे. एखादी विकेट पुढे एकदा मिळवण्याची संधी निर्माण करू शकतो. कारण की नवीन बॅटर आहे. सेट झालेला नाहीये. त्याचा पूर्णपणे फायदा या मॅच मध्ये होऊ शकतो. या बॉल हवेमध्ये हो कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. पकडो कॅच और जीतो मॅच. या मॅच मध्ये कॅच पकडलेला आहे. आता 2 बॉल 4 धावा. करायचे जामशेद टीम. आपण जास्तीत जास्त वेळ वाया घालवायचा नाहीये. थोडीशी घाई करा. वी कॅन फास्ट. गेमला थोडस स्पीड द्या नक्कीच. कारण की अजून 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. अजय सध्या आहे बॅटिंग करण्यासाठी मैदानात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये 4 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पाहूया या मॅच मध्ये पुन्हा एकदा विजयाचा कळस कोणत्या टीमचा अगदी उंच शिखरावरती राहील. बॅटिंग करण्यासाठी आता अजय. जामशेद टीम थोडीशी आपण घाई करायची आहे. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा बॉलर तयार. सातत्याने दबाव पुन्हा एकदा येईल का. या मॅच मध्ये नो बॅटर मैदानात दाखल. अजय आपल्या नावाप्रमाणे काम करावं लागेल आपल्या टीमचा जय जयकार करण्यासाठी. आडव्या बॅटने खेळायचा होता. टप्पा पडल्यानंतर पंच दर्शवतील. या सेटचा वाईट. या बॉलवरती पुन्हा एकदा पाहायला गेलं तर इथे अतिरिक्त धावसंख्या ऍड होईल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावेची आवश्यकता आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल ते 3 धावा या मॅच मध्ये. पाहूया कोणत्या बाजूने पुन्हा एकदा हा संघ हा विजय जो आहे तो जाईल. समोर अजय.
काशीनाथ पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेट समोर अजय 3 बॉल मग परत 3 धावा 2 बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता बॉल पर्यंत चाललाय मागे इथे धावचूच्या रूपाने फलंदाज बाद होईल आणि आता शेवटचा एक बॉल मध्ये 3 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी टीम बॉलवरती आता 3 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी सामना होता कुठे सामना आला कुठे कभी बाजी इधर कभी बाजी उधर आणि त्याचमुळे या मॅच मध्ये अजूनही वळण घेत पुन्हा एकदा हा सामना टीम जामशेदकडे झुकत असताना परंतु शेवटच्या बॉलवरती षटकार मारण्यासाठी महेंद्र बाहुबली मैदानात दाखल त्याच्या बॅटमधून षटकाराची आवश्यकता आहे एक मोठ्या हिटिंगची आवश्यकता आहे तो काशीनाथ सध्या आहे विकेट टेकर बॉलर 6 धावा त्याला डिपेंड करायचं होतं शेवटचा बॉल ओहो शेवटचा एक बॉल 3 धावेची आवश्यकता असताना हा सामना इथे जिंकलाय टीम जामशेद वन द गेम साने हार्ड लक टीम वेल प्लेड